की बात। संचिता थांब जरा, तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय। संचिता, शालिनीचा राग मी समजू शकतो, पण तुला तर सगळं माहिती आहे ना, तू का चिडचिड करतेस? डॅड, मी सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करते हो, पण ते बाळ आत्ता जन्माला आलंय आणि जन्माला आल्या आल्या त्या बाळाला इतका सन्मान मिळतोय, त्या बाळाचं इतकं कौतुक होतंय, हे पाहून मला आणि सुजितला त्रास होणारच ना। संचिता, ते बाळ फक्त स्वानंदीचंच आहे का? आपल्या सुजितरावांचं आहे हे आपण विसरू शकत नाही। आता सुजितचं बाळ म्हणजे सरपोतदारांचंच बाळ नाही का? त्या बाळावर प्रेम करून त्याला आपलंसं करून मी तुझा आणि सुजितरावांचा फायदा बघतोय। जरा डोक्याने विचार कर, तुझ्या डोळ्यावर हा जो रागाचा चष्मा आहे ना, तो काढून विचार कर की ह्याच्या मागे माझा काय हेतू आहे। ते बाळ तुझ्या आणि सुजितरावांच्या फायद्याचं ठरावं, यासाठी मी हे सगळं करतोय। जरा थंड डोक्याने विचार कर, तशी हुशार आहेस तू, तुला समजायला वेळ लागणार नाही। स्वानंदीचा मुलगा हा सरपोतदारांचा वारस आहे। महत्वाचं म्हणजे त्याला लवकरात लवकर आपलं कसं करता येईल ह्याच्याकडे बघायला हवा। ए बाळा, इकडे बघ, इकडे बघ, ओळखलं मला? आपण नाही का, तू आईच्या पोटात होता तेव्हा आपण बोलायचो, हा? ओळखलं ना? ओळखलं? हसलाय बघा। सॉरी मणी सर, मी तुम्हाला न सांगता पत्रकार परिषद बोलवली त्यासाठी सॉरी, पण मी तरी काय करणार होते, माझा नाईलाज होता। कारण जेव्हा जेव्हा मी सुजित सरांचं नाव काढत होते तेव्हा तेव्हा तुम्ही विषय टाळत होते, म्हणून मी हे सगळं एकटीने करायचं ठरवलं, म्हणून ही पत्रकार परिषद मी बोलावली। सॉरी। आणि तुम्ही काहीतरी ऍग्रीमेंट बद्दल बोलत होतात। हा, म्हणजे